कसबापेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भोईराज महिला भजनी मंडळाची भजन संध्या समाजोपयोगी कार्याबद्दल विशेष सत्कार। रोजच्या धगधगीच्या आयुष्यात मनःशांती मिळावी आणि भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व समाज जोडणी व्हावी या हेतूने कार्यरत असलेल्या भोईराज महिला भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधून कसबापेठ येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री विठ्ठल महापूजा व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ माननीय नारायण जाधव व सौ लक्ष्मी जाधव या उभयंतांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची भावपूर्ण महापूजा करून झाला। पूजेनंतर भोईराज महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत सुश्राव्य आणि तन्मयतेने हरिपाठ व भजनांचे सादरीकरण करून संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला। या प्रसंगी श्री नारायण जाधव, जय जाधव, विजय जाधव, ऋषिकेश जाधव, समर्थ व सोहम जाधव तसेच बालचमू, शांताराम मुसळे, मिलिंद खडके आणि हिरालाल महाडिक यांच्या सहकार्याने सर्व भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आले। सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच सढळ हाताने मदत करणारा दानशूर परिवार म्हणून जाधव परिवाराची विशेष ओळख आहे। महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी स्त्रियांनी केवळ गृहिणी न राहता सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही पुढाकार घ्यावा या उद्देशाने श्रीमती नलिनी कारळे व त्यांच्या वधू वर सूचक ग्रुपच्या सहकार्यांनी 14 नोव्हेंबर 2024 बालदिन रोजी या भजनी मंडळाची स्थापना केली होती। महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मंडळातील सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी पदे देऊन जबाबदारी सोपवण्यात आली आहे। भजनासोबतच सामाजिक समस्यांवर चर्चा करणे आणि परस्पर सहकार्य वाढवणे हे या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे। पुणे जिल्हा भोई समाज मदत केंद्रातर्फे सत्कार भजनी मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाची आणि समाज जोडणीच्या कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा भोई समाज मदत केंद्र यांच्या वतीने मंडळातील महिलांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यापूर्वीही अनेक नगरसेवक आणि सामाजिक नेत्यांनी या मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात श्री महेश घोडेकर, श्री गणेश खडके, श्री अंबादास जमदाडे, श्री संतोष जमदाडे, श्री संजय गवळी यांच्यासह जाधव परिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित महिला मंडळ नलिनी कारळे, सुनंदा घोलप, कमल शिनगारे, रंजना दौंडे, रोहिणी जमदाडे, जयश्री तारू, लता घोलप, सुरेखा शिनगारे, कल्पना तारू, रोहिणी शिनगारे, रेणुका सुपेकर, कविता तारू, अलका महाडिक, स्वाती पाटील, करुणा घोलप, अनिता चव्हाण, हेमलता प्रवीण जाधव, आरती जय जाधव, रश्मी विनोद घुमे, कुशल अतुल तिकोने, विजया ज्ञानेश्वर जाधव, शिवन्या जय जाधव, प्रियंका विजय जाधव, मीना शांताराम मुसळे, मंगल भोकरे, विजया भोकरे यांसह अनेक महिला उपस्थित होत्या। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।